राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आल्याचं पाहायला मिळतंय। कारण पुढच्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या पावसाबद्दल एक धक्का देणारी आता बातमी समोर येत आहे। 2025 या मागच्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना पावसाने घामाघूम करून ठेवलं होतं। गेल्या 100 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस 2025 मध्ये पडला, परंतु 2026 मध्ये मात्र पाऊसच नसल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। 1975 पेक्षा भयानक परिस्थिती 2026 मध्ये होण्याचा अंदाज या ठिकाणी आता वर्तवण्यात आलाय। असे काही जिल्हे आहेत, असे काही महाराष्ट्रातील भाग आहेत, त्या भागामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यापर्यंत पाऊस लांबणार अशा प्रकारची धक्का देणारी आणि शेतकऱ्यांना विचारात पाडणारी बातमी आता समोर येत आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि इथून पुढचे आता पावसाचे दिवस कशा पद्धतीने असणार आहेत याबद्दल जर विचार करत असाल तर अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। 2026 या पावसाबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। 2026 चा पावसाळा कोरडा जाणार, शेतकऱ्यांना रडवणार। या भागामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यापर्यंत पाऊस लांबणार। हवामान खात्याकडून जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठं संकट या ठिकाणी आता आलं आहे। त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता सांगितलंय यावेळी पावसाची शक्यता पूर्णपणे कमी असणार आहे। त्यामुळे पहिल्या पिकाला पाऊस पडेल का हा अंदाज शेतकरी लावत असणार आहेत। पहिले पीक म्हणजे कोणते? बाजरी असेल, मका असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तर अशा वेगवेगळ्या पिकांसाठी पहिला पाऊस आहे का? भारतीय हवामान खातं काय सांगतंय? पुणे वेधशाळा काय सांगतंय? तसेच वेगवेगळ्या तज्ञांनी याबद्दल काय सांगितलंय याचीच माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। भारतीय हवामान खात्याचा धक्कादायक खुलासा आज झालेला आहे की 2026 मध्ये महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये पडणार सगळ्यात मोठा दुष्काळ। शेतकऱ्यांना रडायची अवस्था या भागामध्ये 2026च्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांकरिता येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्याचं कारण म्हणजे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये एक अशी विचित्र परिस्थिती सध्याला निर्माण झाली आहे की ज्यामुळे देशभरामध्ये 2026चा पावसाळा अगदी वेगळ्याच पद्धतीने येणार आहे। हवामान बदलाला पहिल्यांदाच इतक्या या ठिकाणी लवकर सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळीकडे आता उन्हाळा जास्त पडल्याचं पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी दुपारी 2 वाजता, 4 वाजता, संध्याकाळी 5 वाजता जर बघितलं तर या ठिकाणी ऊन असल्याचं पाहायला मिळतंय। ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पावसाळा एक विचित्र पद्धतीचा बदल घडणार आहे। देशामध्ये उपलब्ध असणारी 7 मॉडेल्स यांनी वेगवेगळ्या पद्धतीने 2026च्या मान्सून संदर्भात महत्त्वाचे वेगवेगळे अंदाज या ठिकाणी दिलेत। मग नेमकं आता 7 वेगवेगळे अंदाज कोणते जाहीर केलेत? तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत आहात, कोणत्या तालुक्यामध्ये राहत आहात, त्या ठिकाणी कशा पद्धतीचा पाऊस 2025 त्या ठिकाणी मध्ये पडलाय? बघा, 2025 मध्ये तुम्हाला पाऊस नको झाला होता, परंतु 2026 मध्ये याच जिल्ह्यामध्ये, याच तालुक्यामध्ये आणि याच गावामध्ये पाऊस कशा पद्धतीने असणार आहे? 2026 मध्ये नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार आहे, पाऊस नेमकं केव्हा सुरू होणार आहे, या ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानंतर केव्हा विश्रांती घेणार आहे आणि विश्रांतीनंतर पुन्हा कधी पाऊस सुरू होणार आहे, पेरणी कोणत्या महिन्यामध्ये करावी लागेल, सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये बघणार आहोत। 2025 ला प्रचंड पाऊस पडला, शेतकऱ्यांना वैताग आला, महापुरामध्ये सगळं वाहून गेलं। परंतु 2026 ची परिस्थिती मात्र अतिशय बिकट असणार आहे, विचित्र असणार आहे। त्यामुळे भारतीय हवामान खात्याने ही तातडीची सूचना खास करून शेतकऱ्यांसाठी दिल्या। व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यात आधी आता भारत देशामध्ये जे 7 मॉडेल्स आहेत, तर 7 हवामान खात्याचे मॉडेल्स आहेत, तर ते प्रत्येक मॉडेलचं नेमकं 2026च्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या पावसाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या पिकांचं पाण्याचं नियोजन करता येणार आहे। तुम्हाला अडचण कोणती येणार नाही। आता विषय थोडा तांत्रिक आहे, त्यामुळे तुम्हाला इतक्या सोप्या आणि आता या ठिकाणी व्यवस्थित भाषेत कोणी सुद्धा कुठेही समजावून सांगणार नाही। मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे। आता कुठलाही नकाशा किंवा कुठल्याही किचकस गोष्टी पाहण्याची तुम्हाला गरज पडणार नाही। व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया 2026 मध्ये पावसाळा कधीपासून सुरू होणार आहे।
प्रशांत महासागरात आणि हिंदी महासागरामध्ये नेमका आता या ठिकाणी पावसाळ्याबद्दल दुष्काळाचं सावट का म्हणलेलं आहे, त्यामुळे अचानक 2026चा अंदाज सुद्धा पावसाचा विचित्र पद्धतीने जाहीर झाला आहे। परिस्थिती महाराष्ट्रापुढे या ठिकाणी वेगळी असणार आहे। सगळी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। या वर्षातला पाऊस काळ कसा असणार आहे हे समजून घेण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे। आपला भारतीय मान्सून असून या प्रामुख्याने 2 ते 3 भारतीय मान्सून या ठिकाणी म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जे पहिल्या पिकाचे पाऊस आहेत हे 2 ते 3 जागतिक घटकावर अवलंबून असतात। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आता प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान यानुसार दुष्काळ पडणार की मोठा पाऊस पडणार हे समजणार आहे। या प्रशांत महासागरामध्ये आता विषुववृत्ताच्या जवळचा जो पाण्याचा भाग आहे तिथे जरी पाणी सरासरीपेक्षा जास्त थंड जर झालं तर त्याला या ठिकाणी लायना म्हणतो। सर्वांनी कान देऊन ऐका, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ त्या ठिकाणी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कशा पद्धतीचा राहणार आहे 7 मॉडेल्स काय सांगतात अंदाज या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे। पेरणी कोणत्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये करावी लागेल, कोणता महिना तुमच्याकडे या ठिकाणी पाऊस काळ असणार आहे, कधीपर्यंत या ठिकाणी पाऊस पडणार नाही, सर्व काही अपडेट तुम्हाला सांगणार आहे। परंतु जो भारतीय मान्सूनसाठी शुभ मानला जातो तर यावर्षी उलट असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। पाणी सरासरीपेक्षा जास्त गरम झालं तर त्याला यल निनो म्हणतात आणि यल निनो म्हणजे भारतीय मान्सूनचा शत्रू आहे, म्हणजे यावेळी पाऊसच पडत नाही। या व्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा घटक या ठिकाणी आता पावसाबद्दल पाहिला जातो ते म्हणजे हिंदी महासागरातील यल निनो। आता लानिन या ठिकाणी काय म्हणतो बघा, तुम्हाला यल निनो आणि लानिन यामधला फरक तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी समजावून सांगतो। तुम्ही फरक एवढे लक्षात ठेवा, लानिन म्हणजे आपल्यासाठी भारी आहे हे लक्षात ठेवा आणि यल निनान म्हणजे आपल्यासाठी वाईट आहे। आपल्या देशाच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र आणि पूर्वेकडील बंगालचा उपसागर यातील तापमानातील फरक याला काय म्हणतात, आता आईवडी म्हणतात। या दोन्ही महासागराविषयी युरोप खंडात हिवाळ्यात किंवा या ठिकाणी हिवाळ्यात बर्फ पडतो आणि उन्हाळ्यात एप्रिल मे या महिन्यात भारताच्या जमिनीचे तापमान किती वाढत आहे हे सुद्धा तितकेच या ठिकाणी त्यावरून महत्त्वाचे ठरवले जाते। जर युरोपमध्ये बर्फ जास्त पडला तर उत्तर गोलार्धात थंडवारी आता होते आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना कमकुवत करू शकतात। पण युरोपमधील बर्फवृष्टी उन्हाळ्यातील तापमान घटक आपण आजच्या तारखेला या ठिकाणी कधीच सांगू शकत नाही, कारण त्या घटका अजून या ठिकाणी पुढे घडायचे आहेत। परंतु समुद्राचे पाणी जर जमिनीसारखे पटकन तापत नाही हे जरी खरं असलं पण पटकन थंडही या ठिकाणी समुद्राचे पाणी होत नाही। समुद्राला एक मेमरी असते। आज समुद्रात जे काय तापमान आहे त्याचे तापमान आपल्याला पुढील 6 महिन्यामध्ये या ठिकाणी पाऊस कशा प्रकारे पडणार आहे याचा अंदाज या ठिकाणी समजू शकतो। म्हणूनच आज आपण फक्त महासागरातील उपलब्ध डेटा आधारे 2026चा या ठिकाणी पहिला पाऊस कसा असणार आहे याचा अंदाज समजून घेणार आहोत। आपण व्हिडिओचा मुख्य मुद्द्याकडे आता वळूया। सध्या आता प्रशांत महासागरात नक्की काय चाललंय बघा। आपण जर यल निनो जर बघितला तर 3.4चा आहे। या क्षेत्रात विचार केला तर प्रशांत महासागराच्या अगदी मध्यभागी आता जिथून मान्सूनची दिशा निश्चित होते तर तिथे सध्या लानाची स्थिती आहे, म्हणजे तिथले पाणी अजून तरी थंड आहे। पण चिंतेची बाब अशी आहे की हे थंड पाणी हळूहळू कोमट या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली, म्हणजेच गरम व्हायला सुरुवात झाली आहे। जर अजून जर गरम झालं तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्यांसाठी पहिल्या पिकाला पाऊसच नसणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही, कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार नाही, तुम्ही पेरणी कधी करायची, कोणत्या भागामध्ये सर्वात पहिल्यांदा पाऊस पडणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। 17 नोव्हेंबरला तिथल्या तापमानाचे पाणी जे आहे तर ते 0.7 अंश होतं। त्यानंतर 24 नोव्हेंबरला अजून खाली गेलं, त्यानंतर त्या ठिकाणी 0.5 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढं तापमान या ठिकाणी ते वाढू लागलंय, म्हणजे साधारण जर बघितलं तर आता मे महिन्यापर्यंत हा तापमान त्या ठिकाणी कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे मे महिन्यापर्यंत आपल्याला हवामानाची खूप भीती बाळगण्याची गरज आहे। त्यामुळे 2026 नंतरच्या काळाची इथेच हवामान तज्ज्ञाच्या या ठिकाणी कपाळावर आट्या पडलेत, कारण 2026चा अंदाज जो आहे तर तो या ठिकाणी भयानक अंदाज वर्तवण्यात आला आहे। आजपर्यंत कधी सुद्धा असा अंदाज वर्तवण्यात आलेला नव्हता। मग मान्सूनच्या सुरुवातीलाच म्हणजे पेरणीच्या काळात पावसाला लहरीपणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो का हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। अमेरिकेची नोवाई संस्था आहे त्याचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी म्हणू लागलेत की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या मान्सूनच्या मुख्य 3 महिन्यात यल निनो सक्रिय होण्याची
45%हून अधिक शक्यता आहे। आता या प्रमाणात सामान्य मान्सूनच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे। म्हणजे 2026च्या पावसाळ्यात विशेषतः दुसऱ्या टप्प्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। मग आता आपण एका मॉडेलवर विसंबून न राहता इतरही मॉडेलचा या ठिकाणी आपण अंदाज घेऊया। आता इथून पुढे लक्ष द्या, यामध्ये आपल्या भारताचं या ठिकाणी भारतीय हवामान विभागाचे IMD पुणे मॉडेल आणि ऑस्ट्रेलियाचे हवामान खाते तसेच या ठिकाणी BOM आणि अमेरिकेचे CA2 मॉडेल याचा समावेश आहे। आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय हवामान विभाग आणि ऑस्ट्रेलियाचा मॉडेल सध्या तरी एल निनो लगेच येईल असं स्पष्टपणे सध्याला तरी ते सांगत नाहीत। यामध्ये मे महिन्यापर्यंत तिथे तटस्थ राहील, पण त्यांच्या डेटामध्ये एक गोष्ट लपून राहिली आहे, ती म्हणजे आता ग्राफची आता दिशा ही एल निनोच्या बाजूने या ठिकाणी झुकलेली आहे। म्हणजे जरी त्यांनी रेड अलर्ट दिला नसला तरी इशारा नक्कीच या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती सांगत असल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही म्हणाल की जर प्रशांत महासागरात गडबड झाली तर आपला हिंदी महासागर आपल्याला वाचवेल का? तर सध्या तरी हिंदी महासागरातून खूप मोठ्या आशेची किरणं दिसत नाहीत। सध्या आपल्याला अयोगी व हा निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक पावसाबद्दल दिसत आहे। निगेटिव्ह आयोडी असताना या ठिकाणी पाऊस सहजा कमी होतो किंवा तो दिशा बदलतो। सुदैवाने येणाऱ्या काळात हा निगेटिव्ह आयोडी संपून या ठिकाणी न्यूट्रल होईल असा अंदाज आहे। मे महिन्यापर्यंत आयोडी शून्याच्या आसपास राहील। ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याकडून मान्सूनच्या सुरुवातीला आयोडी कडून विशेष मदत मिळण्याची शक्यता फार कमी आहे। जर या ठिकाणी 2026च्या म्हणजे आताच्या वर्षात मान्सूनच्या काळात त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आयोडी तयार झाला तर एल निनोच्या प्रभावाला काही अंशी कमी करू शकतो। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊसच पडणार नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते हे सुद्धा सांगणार आहे। पण सध्याला तरी स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत। त्यामुळे समुद्राच्या दोन्ही बाजूंकडून सध्याला तरी मान्सूनसाठी तटस्थ नकारात्मक संकेत मिळत आहेत। त्यामुळे विज्ञान आणि आकडेवारी एका बाजूला आणि इतिहास या ठिकाणी एका बाजूला 1871 पासून ते 2023 पर्यंतचा हवामानाचा इतिहास जर आपण तपासला तर एक गोष्ट या ठिकाणी जाणवते, जेव्हा जेव्हा एल निनो आला आहे तेव्हा तेव्हा भारताच्या मान्सूनवर विपरीत परिणाम या ठिकाणी झालेलाच आहे। दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि पिकांचे नुकसान एल निनोचे समीकरण बनते। मात्र आता त्यातही काही आशेची किरणं अशी आहेत की इतिहासात 1914, 1919 या ठिकाणी 1963 आणि 1997 ही 4 वर्षे अशी होती ज्यावेळी समुद्रात एल निनो पूर्ण पाणी ताकदीने आता सक्रिय होता, तरी भारतात पाऊस काळ सरासरीपेक्षा त्यावेळी जास्त झाला होता। तर कशामुळे घडले? तर त्या काळी स्थानिक हवामान, चक्रीवादळे, इतर काही नैसर्गिक घटकांनी मान्सूनला साथ दिली होती। त्यामुळे 2026ला एल निनो येणार का हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे। आता दुष्काळच पडेल का असा निष्कर्ष काढणे सध्याला तरी या ठिकाणी घाईचे ठरणार नाही। आता एल निनो असूनही बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊ शकतात। ते जमिनीवर चांगला पाऊस देऊन आता चांगला हे करू शकतात। पण एकंदरीत जर विचार केला, प्राथमिक अंदाज या ठिकाणी हवामान खात्याच्या अंदाजानुसार असा या ठिकाणी वर्तवला जातोय 2026च्या मान्सूनमध्ये या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कदाचित जूनमध्ये पाऊस वेळेवर येईल, पण जुलै ऑगस्टमध्ये पावसाची मोठी उघडी राहण्याची शक्यता असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मग नेमकं पुढे काय होईल याबद्दल आता आपण वाट पाहावी लागेल, कारण पुढचा अंदाज या ठिकाणी सुस्पष्टपणे या ठिकाणी आता सांगता येत नाही। कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही याचा अंदाज तुम्हाला पुढील 1 मे पासून त्या ठिकाणी सविस्तर अंदाज सांगण्यात येईल। कारण सध्याला परिस्थिती या ठिकाणी आता त्या ठिकाणी काटावर आहे। काही जण म्हणतात पाऊस पडणार नाही, काही जण पाऊस पडणार म्हणतात, परंतु 70 ते 80% यावेळी पाऊस कार कमी पडणार असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केलाय। नेमकं काय होतंय आपण नक्कीच पाहू। पण तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।